ठाण्यातील भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झाले। यावर्षी त्यांनी इको फ्रेंडली असा देखावा साकारून पर्यावरणपूरक असा सण साजरा करण्याचा संदेश दिला आहे। दरवर्षीप्रमाणे यावेळी लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्याकरिता ठाण्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले होते। गणपती बाप्पाच्या दर्शनाचा आनंद घेताना आमदार डावखरे यांनी यावेळी विशेष असं आवाहन देखील केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वदेशी परंपरा या संदेशाला अनुसरून डावखरे यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन केलेलं आहे। स्वदेशी उत्पादनाचा वापर केल्यास देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि स्वावलंबी भारताच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकांचा हातभार लागेल असं त्यांनी नमूद केलेलं आहे। गणेशोत्सव हा भक्ती आणि संस्कृती यांचा संगम असून तो पर्यावरणपूरक पद्धतीने स्वदेशी विचार आत्मसात करून साजरा करणं हीच बाप्पाला अर्पण केलेली सेवा आहे असा संदेश आमदार डावखरे यांनी दिलेला आहे। श्री गणरायाच्या दर्शनाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः मोघा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति कैमरा मागे ना थोड़ा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हृदयाक्षोरयामि बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मुरेश्वरा भातो हार बोटे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती गणपती गजानन महाराज की जय। हस्ते पुष्पाणि हरि ओम नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यो नमो नमो ग्रसेभ्यो ग्रसपतिभ्यो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो नमः चरणकमलयोः पुष्पाञ्जलिं समर्पयामि। नमस्कारं करोमि डावखरे साहेब पुढे जाना। पूर्वक नमस्करोमि। डावखरे साहेब पुढे जाना। डावखरे साहेब पुढे ना सर, एकच मिनिट, एक फोटो घेऊया सर। सर या बाजूने सर, कॅमेरे सगळे इकडे, तुम्ही त्या बाजूने। माझ्या फ्रेममध्ये आला मागे वा मागे वा मागे 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 चल मार मार फोटो थोड़ा मोबाइल के मागे ना। सर एक मिनट साहब, डावखरे साहब सर समोर सर 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 समोर सर। गणेशोत्सव आमच्या घरी गेली 18 वर्षाहून जास्त या इकडे साजरी होतोय आणि आपण बघताय की बाळ गणपती बाप्पांची मूर्ती या इकडे बसवण्यात आली, कारण त्याचं खरं कारण असं आहे की एक नवस होता आणि तो नवस पूर्ण झाला, त्यासाठीच हा गणेशोत्सव तेव्हापासून आमच्या घरी साजरी होतो। गणपती बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की लोकांच्या घरात सुख समृद्धी ही द्विगुणित होऊन दे, सगळ्यांना असंच आनंद आणि सुखामध्ये राहू दे।